बाजरीचा मुरघास कसा तयार करायचा? कारण बऱ्याच लोकांनी आता कमी पाऊस झाल्यामुळं बाजरी लावलेली आहे. तर बाजरीचा मुरघास कसा तयार करायचा तो पहा. साधारण बाजरीच्या 4 कापण्या होतात. लक्षात ठेवा या गोष्टी. आणि प्रत्येक कापणी जी आहे, प्रत्येक कापणी ही 40 दिवसांनी करायची असते. आता हे मुद्दाम मी या गोष्टी सांगायला लागलोय. बाजरी हे सर्वात फास्ट वाढणारं पीक आहे आणि कमी पाण्यामध्ये अगदी माळाला सुद्धा बाजरी वाढू शकते. पौष्टिकता जरा कमी आहे, परंतु यामध्ये तुम्ही याचा मुरघास जर तयार केला तर जनावरं अतिशय आवडीनं खातात. कितव्या दिवशी कापायची असते ते मी सांगतो. बाजरी साधारण 40 दिवसाच्या पुढे 50 दिवसाच्या आत फुलवऱ्यामध्ये बाजरी यायला सुरू होते आणि या वेळेला बाजरी कापून पुन्हा हाय तशी सोडून द्या, फुटून येते. पुन्हा दुसरी कापणी 40 दिवसात करायची. ही कापलेली बाजरी ह्याचा मुरघास बारीक करायची कुट्टी मशीननी आणि बारीक करून थरावर थर भरून बाजरीचं कल्चर मिळतं. ते कल्चर त्यामध्ये मिक्सअप करून हवाबंद बॅगा मिळतात अलीकडे प्लॅस्टिकच्या, त्या प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये भरून ठेवायची. साधारण 20 ते 25 दिवस राहिली आणि 20 दिवसानंतर मग पुन्हा वापरायला सुरुवात करा. म्हणजे याच्यामधून वाळलेलं खाद्य ही क्रिया याच्यामध्ये काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड, ब्युटॅरिक ॲसिड, त्यानंतर हे चाऱ्यामध्ये असणारी शर्करा आणि कार्बोहायड्रेट्स, यामुळं जीवाणू जे आहेत ते याचा वापर करून ब्युटॅरिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, ॲसेटिक ॲसिड आणि अल्प प्रमाणात अल्कोहोल हे तयार होतं. आणि ह्या अल्कोहोलमुळं त्याला एक पिकलेल्या फळासारखा त्या चाऱ्याला वास निर्माण होतो, प्रमाणात अल्कोहोल निर्माण झाला. त्यामुळं जनावरं अतिशय आवडीनं ती चारा खातात. मात्र आता चारा कसा वापरायचा हे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. ह्या चॅनलवर असेल किंवा दुसऱ्या चॅनलवरती असेल, त्या आवर्जून पहा. म्हणजे हे सगळे 2-3 दिवसातले जे व्हिडिओ आहेत ते सगळे मुरघासावरती व्हिडिओ आहेत. आता तयार झालेल्या मुरघासाचा सामू म्हणजे pH काय तुम्हाला लक्षात येणार नाही, परंतु हा साधारण 3.5 ते 4.5 इतका त्याचा सामू असतो. आणि एवढ्या प्रमाणात जर त्याचा pH असेल तरच जनावरांसाठी ते योग्य असतं. जर खराब झाला तर तो खराब झालेला मुरघास ठेवू नये. 4 कापण्या अशा पद्धतीनं 4थी कापणी ही त्याच्यापासून आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. मग 40 दिवसाला एक कापणी केली की पुढची कापणी 40 दिवसाला, मग 40 आणि 40 किती झाले? 80 झाले. तिसरी कापणी पुन्हा 40 दिवसांनी, म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे 120 दिवस झाले, म्हणजे 2 महिने झाले. आणि तिथून पुढे लक्षात ठेवा, म्हणजे पहिली कापणी 40 दिवसात, दुसरी कापणी 80 दिवसात आणि तिसरी कापणी 120 दिवसात. 3 वेळा तुम्हाला मुरघास तयार करता आला
आणि शेवटची कापणी न करता जर तुम्हाला पीक घ्यायचं असेल त्याच्यापासून, त्या बाजरीपासून, तरी बी तुम्ही घेऊ शकता. असं साधारण 5 ते 5.5 महिन्यामध्ये बाजरीचं पीकही मिळतं आणि त्याच्यापासून शेळ्यासाठी, मेंढ्यासाठी किंवा जनावरांसाठी अगदी पौष्टिक चाराही तयार होतो. कापण्यामध्ये साधारण या बाजरीपासून एकरी 20 ते 22 टन म्हणतोय मी, टन इतका मुरघास तयार होतो. म्हणजे विचार करा तुम्ही, आपण जर आणि शिवाय बाजरी मिळते आपणाला 5-5.5 महिन्यात, तर ते पीक निघून जातं. कापण्या करून सुद्धा फुटवे पुन्हा चांगले फुटतात. आणि प्रत्येक वेळेला थोडा थोडा युरिया आणि किंवा 15-15चा किंवा 18-46चा डोस देत गेला, थोडा थोडा होतो. एक नंबर काम होतं, लक्षात ठेवा. आणि मुरघासाबरोबर तुम्हाला बाजरीचंही उत्पादन मिळत असल्यामुळं यापासून मुरघास तयार करणे, बऱ्याच जणांची कमेंट्स होती की सर बाजरीपासून मुरघास कसा तयार करायचा. आता आणखीन एक दुसरी महत्त्वाची मी गोष्ट सांगू इच्छितो. या बाजरीमध्ये लक्षात ठेवा, द्विदल पीक म्हणजे कोणतं प्रमाणामध्ये बरं का, मात्र ह्याच्यामध्ये जर आपलं गवार, चवळी किंवा मूग हे जर वापरलं तुम्ही, मुगाचा हिरवा गार पाल असतो, लक्षात ठेवा. यामध्येच बरं का, बाजरीच्याच ह्याच्यामध्ये तर एकदल आणि द्विदल ह्या दोन्हीचा अतिशय उत्कृष्ट मुरघास तयार होतो, की ज्यामुळे तुमची जनावरं आवडीनं खातात. त्यातल्या त्यात यामध्ये बाजरीमध्ये माझं स्पष्ट मत आहे की आपलं चवळी किंवा गवार हे टाकावी आणि त्याचा परिणाम किती चांगला होतोय तो पहा. आणि त्याच्याबरोबरच कापून घ्यायची. आलं का लक्षात? आतमध्ये असल्यामुळं गवारीवर कोणताही रोग पडत नाही. गवारीला ज्या वेळेला शेंगा लागायला सुरुवात होते त्यावेळेला गवारीवर रोग पडतात. तर या पद्धतीनं तुम्ही जर केला मुरघास तर बराच काही. आणि हा मुरघास जो आहे तो तुम्ही 10 दिवस बॅगेमध्ये ठेवून 11व्या दिवसापासून कमीत कमी आणि जास्तीत जास्त मात्र उघडा, एकदा बॅग उघडी झाली की ती बॅग 20 दिवसाच्या आत संपवणं आवश्यक असतं. तर माझ्या मते एवढी माहिती बाजरीच्या मुरघासाबद्दल भरपूर झाली. ज्यांनी लावलेले त्याने आवर्जून, वेळ आहे एवढ्या वेळात करा. त्यासाठी बाजरी उपटून काढायची गरज नाही, फक्त मात्र हिरवा गार पाला असला पाहिजे. नाही पाला जर पूर्णपणे वाळत गेला तर अजिबात करू नका. हिरव्या पाल्याचा पौष्टिकता जशी आहे तशी त्यामध्ये टिकून राहते. ओके, नमस्कार.